नमस्कार मित्रांनो, आता आम्ही परभणीला निघालतो. परभणीला जाता वेळेस आमच्या गावचे भावी सरपंच मुंजा भाऊ आम्हाला वाटत भेटले. त्यांच्याशी एक थोड्या क्षणाची चालती वेळ म्हणजे चालता चालता थोडीशी भेट घेतली आणि आता आम्ही निघाला परभणीला. तर पुढला ब्लॉग परभणी. नमस्कार मित्रांनो, आता सध्या आम्ही निघालतात परभणीकडे मुंजा भाऊची भेट घेऊन. तर आता सध्या वाटेनं जाऊ लागला. मस्त ताडपांगरी शिवार आहे. हे ताडपांगरीच्या बाहेर निघाल्याच्या नंतर थोडासा एक सिंग घ्यावा म्हटलं आणि नंतर ॲटोमध्ये ॲटोच होता. मग काय निघाला. थोडी विषय सारडा असते परभणीला जायचं म्हटल्यावर काय तरोड्याला गेलतो. तरोड्याहून आता शाळा सुटली होती. शाळेची लेकरं मस्त जाऊ लागली शाळेनं. तितक्यात एक 4-5 मुलींचा गोळका पुढं आला आणि मी म्हणलं अरे ब्रेकदा. कसं असतं माहिती का, पोरी आणि कोंबडी केव्हा वाटत आडवी येईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं थोडं वाटणं जाताना स्लोमध्ये जायचं. नंतर निघाला परभणीकडे. परभणीत गेल्याच्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंग बी करायची होती आणि डोहऱ्याला टाक्या घ्यायच्या होत्या. तर मग तिथून थेट गेलो टाक्या घेण्यासाठी या गट्टूच्या कारखान्यावर, कारण की इथं ऑइलच्या टाक्या येतात. टाक्या बघितल्या, मालकाला भेटलो. मालकाने पण सांगितलं टाक्याचा रेट. मग नंतर आम्हाला कपड्याची शॉपिंग करायची होती. शॉपिंग करण्यासाठी आम्ही निघाला थेट राका स्टुडिओ. खाली वसमत रोडला आहे, खाली याच्याकडं कारेगाव रोडकडं म्हणजे खानापूर फाट्याकडं. काय गेलात कपड्याची शॉपिंग करण्यासाठी, बघितले कपडे आणि फायनली आमच्या दोघांना हे सेम टी शर्ट आवडलं आणि घेतलं.